तर लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर असणार आहे। लाडक्या ताईंनो, मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाच्या हालचालीला आता सुरुवात झालेली आहे। कुठल्याही क्षणी या हप्ते वितरणासंदर्भातला जी प्रसिद्ध होईल आणि लवकरच या हप्त्याचं वितरण सुद्धा होणार आहे। तर या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील आणि हप्ता हा कोणत्या तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे या संदर्भातली माहिती आपण समोरच्या 30 सेकंदात पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, मिळालेल्या माहितीनुसार मार्च हप्त्याच्या वितरणाच्या हालचालीला आता सुरुवात झालेली आहे। लवकरच वितरणासंदर्भातला हा प्रसिद्ध केला जाईल आणि वितरण हे 10 ते 15 तारखेच्या जवळपास येण्याची शक्यता आहे। आणि 10 ते 15 तारखेच्या जवळपास जर वितरण होत असेल तर त्या संदर्भातला हा समोरच्या 2 दिवसांनी येऊ शकतो। आणि लाडक्या ताईंनो, या समोरच्या 2 दिवसांनी जर आला तर लवकरच वितरणाला सुद्धा सुरुवात होईल। त्या संदर्भातली माहिती आल्याच्या नंतर राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे देतीलच। बऱ्याच लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलेल्या आहेत। जवळपास 71 लाख एवढी संख्या अपात्र महिलांची असल्याबाबत बोलल्या जात आहे। तर एवढ्या मोठ्या महिला अपात्र कशा काय झाल्या या संदर्भातली माहिती सुद्धा राज्याच्या महिला बाल कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी द्यायला पाहिजे। कारण लाडक्या बहिणी खूप मोठ्या प्रमाणात अपात्र करण्यात आलेले आहे। काही महिलांनी केवायसी दुरुस्ती केली तरी सुद्धा त्यांना हप्ता आलेला नाही। त्याच सोबत काही महिलांनी केवायसी केलीच नव्हती, तर अशा महिलांना केवायसी करण्यासाठी एक संधी द्यायला पाहिजे होती। पण राज्य सरकारने केवायसी दुरुस्तीसाठी एक संधी दिली, पण केवायसी पुन्हा करण्यासाठी संधी दिलेली नाही। आणि सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात जास्त लाडक्या बहिणी अपात्र होण्याचं सर्वात महत्त्वाचं हेच एक कारण आहे की लाडक्या बहिणींना केवायसी दुरुस्तीसाठी नाही तर केवायसी पुन्हा करण्यासाठी एक संधी द्यायला पाहिजे, नाहीतर या 71 लाख महिला अपात्र होऊ शकतील। लाडक्या बहिणींनी जर केवायसी दुरुस्ती केली नसेल तर त्यांच्यासाठी पुन्हा एक चान्स देण्यात आलेला आहे। 30 एप्रिल पर्यंत हा चान्स तुमच्याकडे असणार आहे। त्यामुळे तुम्ही जर केवायसी केली नसेल तर नक्कीच केवायसी दुरुस्ती करून घ्या। पण आपली व्हिडिओ मार्फत राज्य सरकारला अशी विनंती असणार आहे की केवायसी दुरुस्ती नको तर केवायसी करण्यासाठी पुन्हा एक संधी लाडक्या बहिणींना द्यायला पाहिजे। आणि ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केलीच नव्हती अशा महिलांनी महिला व बाल कल्याण विभागात जाऊन त्या संदर्भात रीतशीर तक्रार करायची आहे आणि आपली समस्या त्यांच्याकडे मांडायची आहे, तरच तुम्हाला नवीन एक चान्स हा मिळू शकतो। तर लाडक्या ताईंनो, आता कोण महिला मार्चच्या हप्त्यासाठी पात्र असतील तर ज्या महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता मार्च हप्त्यासाठी पात्र असणार आहे। त्याचसोबत ज्या महिलांनी केवायसी दुरुस्ती केली होती त्या महिला सुद्धा समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। त्याचसोबत हप्ता कधीपर्यंत येईल तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हप्ते वितरणाच्या हालचालीला वेग आलेला आहे। कुठल्याही क्षणी हा प्रसिद्ध केला जाईल आणि 15 तारखेपर्यंत 10 ते 15 तारखेपर्यंत मागच्या वेळेस उशीर झाला होता, पण यावेळेस उशीर होणार नाही। 10 ते 15 तारखेपर्यंत म्हणजे वेळेवरच तुमचं वितरण हे होणार आहे। आणि या वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल, कारण आपण आपल्या परीने वरिष्ठांकडून महिला व बाल कल्याण विभागाच्या वरिष्ठ सूत्रांकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतच असतो। आणि या हप्ते वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।